बघ ना, इकडे बघ ना, तिकडे काय बघतोस? हे बघा, हे आमचे साठेनगर मधले सगळे परप्रांतीय आहेत. हे आलेले आहेत सर्टिफिकेट घ्यायला. ठीक आहे, हे बघा, हे सगळे परप्रांतीय आहेत ना, हे सगळे आमच्या एरियातले. हा, हे सगळे मराठी शिकण्याचं लेटर, प्रमाणपत्र घेण्यासाठी हे सगळे आलेले आहेत. ठीक आहे, आता काही लोकांच्या ना कमेंट येतात मला की तुम्ही परप्रांतीय विषय का एवढं बोलताय, का एवढी कमेंट करता, का व्हिडिओ बनवता, का व्हिडिओ पोस्ट करता. तर मला सांगा, आता हे जेवढे लोक आहेत ना, हे परप्रांतीयच आहेत, परप्रांतीय आहेत. पण आम्ही यांना का नाही बोलत? या लोकांना आम्ही का नाही बोलत? आम्ही ज्यांचा जास्त माज आलेला असतो ना, त्या लोकांचाच आम्ही व्हिडिओ बनवतो. म्हणजे मी बनवते आणि व्हिडिओ बनवून मी पोस्ट करते. हे हात दाखवा ना, मराठी शिकायची इच्छा आहे का नाही? मराठी येते ना बोलता? हा, येते येते बघा, यांना पण येते मराठी. तर आम्ही परप्रांतीय विषयी आम्हाला राग नाहीये. कुठलाही परप्रांतीय असू दे, त्यांच्याविषयी आम्हाला राग नाहीये. फक्त एवढंच आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. नेमकं हे शिवसेना शाखेचं ऑफिस आहे, एकनाथ भोईर दादा यांच्या इथे हे प्रमाणपत्र वाटण्यात येत आहे की यांना मराठी येते म्हणून. हे बघा, हो, हा दाखवा, काय घ्यायला आलाय? इकडे बघ, तुम्हाला बोलते, इकडे बघ ना, काय घ्यायला आले तुम्ही इकडे? हा, मराठीचा सर्टिफिकेट मिळतो. हा, मग मराठीमध्ये बोला ना. मराठीमध्ये बोलतो ना. हा, काय घ्यायला आलेत? मराठीचा सर्टिफिकेट मिळतं. हा, मग आता मराठी येते ना? आता फुल आता मराठी. हा, मग मराठीतच बोलायचं. आवडते ना मराठी? हा, हे बघा, हळूहळू शिकतो मराठी. हळूहळू शिकता. आता हळूहळू नाही, पूर्ण आलं पाहिजे. कुठं चाललंय, काय चाललंय? हा, ए इकडे हात दाखवा रे, मराठी येते. हा, आवड आहे का ना? हात दाखवा इकडं, हात दाखवा ना. पाठीमागचे लोक हात दाखवायला लागले, पाठीमागच्या लोकांना दिसतोय आम्ही आलेले आहेत. पण आम्हाला कुठल्याही परप्रांतीयाचा राग नाहीये, काय नाहीये. आणि लोक जे मला फेसबुकला कमेंट करतात कि तुम्ही परप्रांतीय विषयी बोलता, काय भाई तुमको का अच्छा लग रहा है ना मराठी सीख के? येते का नाही मराठी? आता येते ना? मग तुम्हाला काय अवघड वाटतं का मराठीचा विषय? एकदम चांगला आहे. चांगला है ना? काय त्रास नहीं है ना? नाही काय. हाँ, तो आता मैं अच्छे वीडियो बना के मैं डालती हूँ. कुछ तुम्हारे परप्रांतीय मुझे कमेंट करते हैं, तुम उत्तर भारतीय लोग को क्यों बोलते हो, क्यों वीडियो बनाते? तो अगर एक कोई गलत रहेगा तो उसके बारे में वीडियो बनाने का क्या नहीं? बना के डालने का क्या नहीं? बना के हम सबके बारे में क्यों नहीं बोलते? अभी तुम लोग सब उत्तर भारतीय हो, हम तुमको कभी गलत बोलते हैं? तुम्हारे बारे में कुछ देशामधलेच आहेत ना, बाहेर नाही आले ना. हा, बाहेर नाही आले ना, या देशामधलेच आहेत ना. हा, मग त्यांना असतो. प्रत्येकाचा इगो आहे. हा, मग तेच का युग आहे त्यांना? असणार ना. का असणार? का असणार का इगो? नसणार? का असणार? पण तू आता तुम्ही कोणाला महाराष्ट्र बोलतो ना? कोणाला पण नाही दाखवत ना. तुम्हाला तेच म्हटलं. आम्ही कोणाला पण दाखवत नाही. आता मी पण ज्यांना- महाराष्ट्रीयन आहे, पण आम्ही बोटं घालत नाही कुणाच्या याच्यामध्ये. काय काय? मी पण महाराष्ट्रीयनच आहे. हा. दुसऱ्या याच्यामध्ये बोटं घालत नाही. हा, मुद्दा काय आहे, हा, राजकारणामुळे हा विषय नाही, आपल्या राजकारणाचा संबंध राजकारणच नाही. आहे. हे महाराष्ट्रामध्ये राहता. मग तुमचं म्हणणं काय, मराठी नाही बोलायची का? मराठी आता मी मराठी बोलतोय. हा, हा, मग मराठी बोलतोय. मग तुम्ही चुकीचं पण कसं पुढचं- बोलताय? बरोबर म्हटलं मी तुला. ना त्यांना मग त्यांना तुम्ही जबरदस्ती केली तेव्हा मराठी शिकले. जबरदस्तीचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात मी राहतात, तुम्हाला त्यांना तेच मराठी सांगितलं. आली पाहिजे की नाही, हे माझा मुद्दा ते जेव्हा विचारण्याचा. मराठी बोलत होते तेव्हा तुम्ही जबरदस्ती केली होती का नव्हती केली? नाही. त्यांच्या मनामध्ये इच्छा होती, बोलत होते. हा, मग मी तुम्हाला मुद्दाच कळला नाही माझा बोलण्याचा. काय सांगतोय, राजकारणामध्ये पडू नको. आम्ही राजकारणात पडतच नाही. राजकारणामध्येच पडते. कोण पडते? तुम्हाला कुठल्या राजकारणात मी दिसली? आता हा माणूस आहे, किती हा. वर्ष झाली परमिटला? मी राहतो 26 वर्षाला, परमिट झाला 10 वर्षाला. 10 वर्ष झाली. हा, 10 वर्ष झालं आरटीओने विचारलं नाही, विचारलं पैसे हा. खाऊन ते मोकळे झाले. बरोबर. आणि विनाकारण लायसन्स दिले, बॅच दिले, हा. परमिट दिले. चुकी कोणाची? नाही, ते आरटीओचे पहिलेचे होते ते त्यांची चुकी आहे. त्यांची काय आहे?
आता आपण RTO चे- RTO ला डोळे बंद करून पैसे खाऊन डॉक्युमेंट देतात. हा तुम्ही लोक तिथे का विरोध करत नाही? मग तिथं पण विरोध केला पाहिजे, कोण नाही पण करत? बोलण्याचा उद्देश कोण फक्त नाही करत? एवढाच आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहता तर मराठी आली पाहिजे. आता हे लोक बोलतायत त्यांना कोणी जबरदस्ती केली होती? नव्हती केली. हा लोक आपोआप शिकतात. तुला काय माहित आहे का, काही लोकांना RTO डोळे बंद करून डॉक्युमेंट इश्यू केले. बरोबर हा. बॅच साठी 15 वर्षाचा दाखला लागतो. 15 वर्ष म्हणून राहिल्यानंतर मराठी शिकतो की नाही शिकतो? शिकतो. मग त्यांनी कसं बॅच दिले? हा बिनबघता बॅच दिले ना. नाही मग ते तहसीलदार ऑफिस मध्ये 500 रुपये खाऊन त्या टायमाला वास्तव्याचा दाखला द्यायचे. हा हा आमचा मुद्दा काय आहे तर शासनाच्या पण मोठ्या चुका आहेत. नाही आहेत ना, आम्ही मान्य करतो ना, आम्ही मान्य करतो, आम्ही माझं स्पष्ट आम्ही मान्य करतो त्या गोष्टीला. स्पष्ट म्हणणं आहे, राजकारण करू नये. नाही राजकारण करूच नाही. अर्धे येत नाही इमानदार रिक्षावाले असतात. नाही आहेत ना सगळेच. काही मी कोणाला दोष आम्ही देतच नाही. आता हे मला कधीपासून ओळखतात विचारा. अर्धे तरी असतील. मला मेरे को कब से पहचान रहे तुम? त्यांनी एखादं कार्य 15 साल से जान रहा हूँ. हाँ, तो त्यांनी एक एरिया में कभी तुमको गलत बोला हमने? त्याला बोलता येत नाही. त्याला त्याला पण तो मराठी मला बोलता येत ओळखतो कधीपासून, त्याला ते विचारा. काय म्हणणं आहे? मी तुमको कभी गलत बोला? कभी भी सपोर्ट किया कि नहीं किया? माझं ऐका. हाँ त्यांनी एखादा कार्यक्रम चालू केलाय ना, हाँ चाललाय ना, हाँ तर त्याच्यामध्ये बरेच चांगले आणि वाईट इश्यू आहेत. नाही वाईट हा काय आहे, त्याच्यामध्ये आपण राजकारण न करता तो आम्हाला कार्यक्रम राजकारणाशी पुढे- मतलबच नाही हो. कार्यक्रम कोण पुढे- आमचं ऐका. पोट भरत नाही. कार्यक्रम पुढे चाललाय ना, हा. त्याला चालू द्या. हा ते तर आपला पण विषय. हे आमच्या एरियातले पोर आहेत ना, हे जेवढे माणसं आहेत ना, मी त्यांच्याकडे आले विचारायला. हा 100 मधले ना 60-70% लोक मराठी बोलतात. हा बोलतात. फक्त जे ज्यांना शिकायची इच्छा नाही हा किंवा कालपरवा इगो आहे इगो 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 बोलू शकत. इगोच आहे. काही लोकांना एवढा इगो आहे ना, मग त्याच्यामुळेच तो व्हिडिओ मी बनवते. काय बनवते की बाबा इगो तुम्ही सोडा. ते ऑटोमॅटिक बाहेर होतील. हा मग माझं तेच बोलण्याचं, बाकी माझा बोलण्याचा उद्देश काहीच नाहीये. फक्त एवढं रे इकडे बघ. गाडी पासिंगला गेलो होतो तेव्हा पण RTO ला साहेबाला सांगितलं, हा. डॉक्युमेंट घेताना तुम्ही काय नाही हा 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 त्याचा फोटो घेतला. नाही त्याचा घेतला तो उद्या दिसेल, मीडियावर दिसेल. चांगला दिसतोय. नाही आम्हाला परप्रांतीय कोणी असू दे, सगळे पोट भरायला आलेले आहेत. ते पण आपलेच बंधू आहेत. ते काय वाईट म्हणजे टाकून दिलेले लोक नाहीये. पण काही लोक जे आहेत ना, त्यांना लय ॲटिट्यूड आहे. मैं ऐसा करूंगा, मैं वैसा नहीं करूंगा. आता एकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, मैं धंदा भी करूंगा, मैं इधर कमाऊंगा, पण तुम्हारा मराठी नहीं बोलूंगा. असं कसं बोलतो? असा तो बोलला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय का नाही व्हायरल? तो मूर्ख आहे ना. मैं धंधा करूंगा, इधर कमाऊंगा, मैं मुंबई का अध्यक्ष हूँ. मग तो मूर्ख आहे. हाँ मैं मुंबई का अध्यक्ष हूँ और मेरे को कोई रोक नहीं सकता है. मैं पेट इधर ही कमा के खाऊंगा तुम्हारे सामने, पण मैं मराठी नाही बोलूंगा. मग हे चुकीचं आहे की नाही? आहे ना, चुकीचं आहे. मग त्यांचा युगो त्यांचा काही, मी काय बोलते, काही लोकांचा युगो ठेचला पाहिजे. सगळ्यांचा नाही, परप्रांतीय सगळे चांगले आहेत. काही त्याच्यासाठी शासन आहे ना. मग तेच मी बोलते, तुम्ही महाराष्ट्रात राहता, युगो का दाखवता? तेव्हा जेव्हा RTO वाले चेक करतील किंवा ट्रॅफिक वाले चेक करतील हा तेव्हा ते मराठीत काय बोलले तर त्यांना सांगितले ना, त्यांना नोटिसा भेटतील. हा भेटणार आहे. आता RTO सकाळपासून फिरतोय. ठाणे स्टेशनला होता आज RTO. आणि त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे RTO वाल्यांचं? हा. तुमच्याकडे हे पत्र नसलं तरी हा तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बोलता आलं तुम्हाला पाहिजे. बरं बोलता आलं संपला विषय. विषय संपला. बरोबर आहे. नाही तरी पण जेवढे आमच्या एरियातले आहेत ना, त्यांना येत नव्हती, पण आता चांगले बोलायला लागले. कस्टमर ही खूप चांगले बोल. इतना जल्दी अरे हा. लोग मराठी समझ नहीं आता. हाँ. लोग आपस में बात करो ना मराठी में. हा उसमें क्या है, सीखने को मिलता है. ये practical मुद्दा है. त्याची गाडी आहे. कोण आहे रे नितीन? हा मग तुला काय रे बाबा, किती वर्ष झालं इथं ठाण्यात राहतो, मुंबईत, महाराष्ट्रात? मला 20 वर्ष झाले. हा, मग तुला काय मराठी विषयावरून विरोध आहे का? नाही मला चांगलं वाटतंय. येते ना तुला मराठी? आता मी काही त्यांचं म्हणजे शूट करत होते तर ते बोलताय की तुम्ही राजकारण करता. मी राजकारणात आहे का? राजकारण नाही, काय नाही. मग राजकारणात मी कुठल्या राजकारणात तुम्ही कधी बघ. राहायचंय तर मराठी बोला. यस बरोबर मराठी बोला बरोबर बोलतोय तू. बरोबर बोलतोय. बरोबर बोलताय. म्हणजे बघा काही लोक शिका मराठी. सगळे शिका, म्हणजे सगळे नाही येत तरी थोडी तरी. हा, मग तो आपला बघा. फुटी बोला तुम्ही. तुझ्या भाषेवरच समजतंय ना. हा तो यायला पाहिजे. यायला पाहिजे.
तुला येते का रे मराठी मराठी बोलायचं तुम्ही ते सांगा मला. मराठी येते का तुला? हा येतो ना. हा बरे बरे चांगली गोष्ट आहे. कुठं जायचं आहे? हा कुठं जाय हे 4 शब्द नाही सगळं बोल. मराठी म्हणजे मराठीत बोल. हा नाही कुठं जायचं ते सांगा मला. मराठी मी कशी बरं आज बोलतो तुझा आणि चॅनेल काय कुठला? माझं मी काय चॅनल आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे. फॉलोअर्स हा कमाई किती आहे? कमाई आता चालू झाली कमाई समजा. फॉलोअर्स आहे भाई. हा म्हणजे मोठी युट्यूबर आहे. हा चॅनलच आहे. चला माझा आता लय वेळ गेला. व्हायरल होणार. हा. आता तुम्ही व्हायरल आहे. माझी तिची चर्चा भरपूर झाली. हा रिक्षात आला तो का? हा चालवतो ना. रात्री चालवतो असं नाही तिला. अहो तुला मराठी येते की नाही? बिंदास बोल ना. बोल ना येते. मराठी येत नाही तुला? तू रिक्षा चालवतो का? नाही चालवत ना, पण थोडी तरी मराठी येते ना. हे मग रिक्षामध्ये का बसताना महाराष्ट्रात बरं काय राहतोय? झालं? रिक्षात हा शिकत आहे. शिक का महाराष्ट्रात राहतोय? शिकायला पाहिजे तुला. धन्यवाद तुम्ही लोकांनी एवढं बोलल्याबद्दल. इकडे बघा. हा चला मंडलावारी आहे. हा चला. हा ठीक आहे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. चला